अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना. मित्रांनो, स्वामी सेवेमध्ये असताना प्रत्येकाचं एकच असतं, म्हणजे जप. जप करणं हे सर्वात मोठी सेवा मानली जाते. स्वामी नामाचा जप करणं ही तर स्वामींची सगळ्यात आवडती सेवा असते. तर मित्रांनो, जप करताना हे काही नियम आहेत, ते पाळले तरच त्या जपाचे पूर्ण फळ तुम्हाला मिळणार आहे. व्हिडिओ खूप सुंदर आहे, तुमच्यासाठी गरजेचाच आहे. त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा. चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करते. मित्रांनो, नामस्मरणाचं फळ मिळावं असं वाटत असेल तर अशा पद्धतीने तुम्ही नामस्मरण करा. याचं कोणतं फळ तुम्हाला मिळेल हे मी ह्या व्हिडिओमध्ये सांगत आहे. 1. बाथरूममध्ये असताना किंवा शौचालयात असताना कधीही देवाचा जप करायचा नाही. आपली जपमाळ कोणालाही दिसू देऊ नका. तसेच जप करताना डोक्यावर काहीतरी झाकण नक्कीच असावे. जपमाळेवर जप केल्यानंतर कपाळाला लावून प्रथम डाव्या नेत्राला व नंतर उजव्या नेत्राला तिचा स्पर्श करा. बरेच जण जप करतात, पण जर तो जप योग्य पद्धतीने केला तरच त्याचे आपल्याला पूर्ण फळ नक्कीच मिळते. म्हणजे नामस्मरण करताना ते देखील विशिष्ट वेळी विशिष्ट ठिकाणी आपले मन स्वच्छ असतानाच केले तर त्याचे फळ अतिशय चांगलं मिळतं. असं म्हटलं जातं, काम करताना, झोपताना, उठताना, बसताना नामस्मरण तुम्ही कधीही करू शकता. देवाने दिलेली अमूल्य अशी देणगी आहे की ज्याच्यामुळे माणसाच्या जीवनातील सर्वच समस्या नष्ट होऊन माणूस संपूर्णतः सुखी होतो. नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की जगातील कोणतीही शक्ती नामस्मरणाला हरवू शकत नाही. म्हणून ते नामस्मरण जर आपण मनापासून केलं तर आपल्याला त्याचं नक्कीच फळ अगदी पूर्णपणे मिळतं. नामस्मरण करण्यासाठी, जप करण्यासाठी कोणते नियम पाळावेत जे गरजेचे आहेत, ज्यामुळे आपल्याला नामस्मरणाचे पूर्ण फळ मिळते, तर ते नियम आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला हा संपूर्ण माहितीचा अतिशय उपयोग होईल आणि तुम्हाला देखील नामस्मरणाचे पूर्ण पुण्य मिळेल. तुमची देखील सर्व संकटे नष्ट होतील. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, म्हणजेच त्या लोकांना देखील या व्हिडिओचा उपयोग हा होईल. कमेंट बॉक्समध्ये आपल्या इष्टदेवतेचं नाव लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जपमाळेवर जप केल्यानंतर कपाळाला लावून प्रथम डाव्या नेत्राला व नंतर उजव्या नेत्राला तिचा स्पर्श करावा. डाव्या हाताने माळेला स्पर्श करू नका. नित्य जपाची माळ मनगटात किंवा गळ्यात धारण करू नका. तसेच मित्रांनो, माळेवर जप करताना मण्यांचा आवाज करू नका. जपाची माळ नेहमी पवित्र ठिकाणीच ठेवा. कुठून तरी आल्यावर किंवा अस्वच्छ असताना, स्नान केलेले नसताना चुकूनही जपमाळेला स्पर्श करू नका. जप करण्याची पद्धत शास्त्रानुसार गोमुखी वापरून जप करावा किंवा तसेच बोटांच्या सहाय्याने जप करावा. गोमुखीने केलेला जप उजव्या हाताने वस्त्र आवरण करून गुप्त रूपाने जप केल्यानं अनिष्ट बाधांपासून मुक्ती मिळते. म्हणजेच जप करताना आपल्या हातावर आणि जपमाळेवर काहीतरी कापड झाकून ठेवावे. त्यामुळे तो जप अतिशय प्रभावी होतो. अंगठ्याच्या साहाय्याने जप मोक्ष प्राप्ती होते. तसेच मित्रांनो, तर्जनीचा जप शत्रू नाश होतो. तसेच मध्यमेने जप केल्यास धनप्राप्ती होते. अनामिकेने जप केल्यास शांती प्राप्त होते. करांगुलीने जप केल्यास सुंदरता प्राप्त होते. जपाची सुरुवात मेरुमण्यापासून करावी, मात्र शेवटी मेरुमणी ओलांडून पुढे जाऊ नका. जप पुढे चालू ठेवायचा असल्यास उलट क्रमाने पुन्हा मेरुमण्याकडेच यावे. जपाची शास्त्रीय पद्धत. मधल्या बोटाच्या मधल्या पेरावर मणी आणून त्यावर अंगठ्याने दाब देऊन मणी शरीराच्या दिशेने ओढणे. या प्रक्रियेमुळे विद्युत शक्तीची निर्मिती होते. अंगुष्ठ मध्यमा योगास्तव सिद्धी प्रसादने मंत्र महार्णव अंगठा व मध्यमेने जप केल्याने सर्व सिद्धी प्राप्त होतात.
जप करताना डोक्यावर काहीतरी झाकण नक्कीच असावे, यामुळे जप केल्याचे पूर्ण पुण्य आपल्याला मिळतं, अन्यथा ते जप केल्याचे पुण्य आकाशात जातं. जप पूर्ण झाल्यावर माळ जमिनीवर न ठेवता ताम्हनात किंवा देवाच्या आसनाजवळ ठेवावी. तसेच खुंटीवर किंवा उघड्या जागेत सहज कुणाच्याही दृष्टीस पडेल अशी न ठेवता लाकडाच्या, चांदीच्या किंवा हस्तिदंताच्या डबीमध्ये ठेवावी. ही माळ पूर्वी कोणीतरी वापरलेली नसावी. जपमाळ कशी असावी? 1. रुद्राक्ष मनोरथ पूर्ण करणारे, पोवळे विपुल संपत्ती प्रदान करणारे, स्फटिक सौभाग्यप्रद अशी असावी. प्रत्येक मणी तांब्याच्या तारेत अंतर सोडून गुंफलेले असावेत किंवा गाठ नसलेल्या धाग्यात असावे. मणी फार बारीक अथवा मोठे नसावेत. प्रत्येक मणी बोटाने सहज ओढता येईल असा असावा. सर्वसामान्य जपमाळेत 108 मणी असतात. मध्यभागी मोठा मणी म्हणजेच मेरुमणी असतो. जपमाळेतील 108 मणी. विद्युतशास्त्रात 108 या अंकाचा खुलासा मिळतो. 108 हा एक स्थिरांकौल्य आहे. द्रावणातून चांदी मुक्त करण्यासाठी जी विद्युत शक्ती उपयोगात येते त्या विद्युत शक्तीचे हे माप आहे. या मापाला फॅरेडे असेही म्हणतात. प्रतिदिन जपाच्या मंत्रांची निश्चित संख्या ठरवावी व जप करावा. जप करताना शक्यतो सकाळी ब्रह्ममुहूर्तावर जप करणं तो अतिशय फायदेशीर ठरतो, कारण ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी जप करणारा आपले मन अतिशय शुद्ध ठेवतो आणि शुद्ध पण होते, पवित्र असते आणि दैविकच शक्ती देखील जागृत असतात. त्यामुळे ब्रह्ममुहूर्तावर केलेला जप अतिशय शुभ आणि फलदायी होतो. जपमाळ सदैव स्वच्छ ठिकाणीच ठेवावी. तिची व्यवस्थित काळजी घ्यावी, कारण आपण प्रभावशाली मंत्रांचा जप यावर करत असतो. जपाकरता गोमुखीचा उपयोग करावा. जपमाळ लोकांना दिसू नये असं म्हटलं जातं, म्हणून जपमाळ आपल्या घरामध्ये अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणालाही दिसणार नाही. मग तुम्ही एखाद्या बॉक्समध्ये किंवा मग एखाद्या पेपरमध्ये गुंडाळून एखाद्या डब्बीमध्ये जी कोणाला दिसणार नाही, कोणाच्या नजरेस पडणार नाही अशी ठेवा. माळ तुटली फुटलेली नसावी. मधल्या बोटाच्या पेरावर माळ ठेवून अंगठ्याच्या टोकाने आणि मणी सरकवावा. सवयीने ते अंगवळणी देखील पडते. जर तुम्ही दररोज जप करत असाल तर या गोष्टींची तुम्हाला सवय लागून जाते व आपोआप आपल्या मधल्या बोटाने मणी सरकवला देखील जातो. माळेत 108 मणी असले तरी ती संख्या 100 धरावी. मित्रांनो, मेरुमण्यापासनं जपाला प्रारंभ करावा. मेरुमणी उल्लंघू नका. माळेचा तो 109वा मणी असतो. तसेच मित्रांनो, जप झाल्यावर माळ पोथीत अथवा पांढऱ्या कापडाच्या पिशवीत ठेवावी. पिशवी लहान व स्वच्छ असावी. ती माळ कोणाला दिसू देऊ नका अशीच ठेवलेली पाहिजे. त्या माळेमध्ये सामावलेले मंत्र शक्ती तसेच सामावून राहते. ती इतरांच्या नजरेस पडता कामा नये. जर तुम्ही बाथरूमला गेला असाल, बाथरूममध्ये आंघोळ करत माता लक्ष्मीचा कधीही जप करू नये. देवी लक्ष्मी अशा माणसावर कोपते, कारण बाथरूममध्ये राहूचा वास असतो. राहूचा वास असल्यामुळे बाथरूममध्ये लक्ष्मीचा कधीही नाव घ्यायचे नाही. आपली जपमाळ लहान मुलांच्या हाती लागणार नाही अशी ठेवा, किंवा लहान मुलं ती खेळण्यासाठी घेतील अशी काही जागी चुकूनही ठेवू नका. जपमाळेचे पावित्र्य जेवढे टिकवता येईल तेवढे नक्कीच टिकवा. तुळशीची माळ ही माळ विशेषतः भगवान विष्णूंच्या मंत्राचा जप करण्यासाठी वापरली जाते. याशिवाय भगवान राम श्रीकृष्णांच्या मंत्राचा जप करण्यासाठी तुळशीची माळ वापरणे चांगलं आहे, कारण धार्मिक ग्रंथानुसार भगवान श्रीराम आणि कृष्ण हे दोघेही विष्णूंचे अवतार आहेत. स्फटिकांची माळ माता दुर्गेच्या सर्व रूपांच्या मंत्राच्या जपासाठी वापरली जाते. याशिवाय धनाची देवी माता लक्ष्मी आणि विद्येची देवी माता सरस्वती यांच्या मंत्रोच्चारासाठी स्फटिक मणी वापरतात. तो चांगला प्रभावशाली उपाय आहे. रुद्राक्षाची माळ. रुद्राक्षाच्या माळेत भगवान शिवाचा जप केला जातो. हे खूप शुभ मानलं जातं. रुद्राक्ष हे भगवान शंकरांचंच रूप आहे. या माळेने महामृत्युंजय मंत्र, लघु मृत्युंजय मंत्राचा जप करावा. रुद्राक्ष जपमाळेत 108 मणी असतात. या 108 मण्यांचे धार्मिक महत्त्व खूप आहे.
तसेच मित्रांनो, कमलगट्टीची माळ माळेमध्ये फक्त 108 मणी का असतात? ची वेगवेगळी कारणे आहेत. शास्त्रामध्ये सांगितलं आहे की या श्लोकानुसार एक सामान्य पूर्ण रूपाने स्वस्थ व्यक्ती दिवसभरात जेवढ्या वेळेस श्वास घेतो त्याच्याशीच माळेच्या मण्यांची संख्या 108चा संबंध आहे. सामान्यतः 24 तासामध्ये व्यक्ती 21,600 वेळेस श्वास घेतो. दिवसातील 24 तासांमध्ये 12 तास दैनिक कार्यामध्ये व्यतीत होतात आणि शिल्लक 12 तासांमध्ये व्यक्ती 10,800 वेळेस श्वास घेतो. याच्या काळामध्ये देवी देवतांचे ध्यान करणं आवश्यक आहे. शास्त्रानुसार व्यक्तीने प्रत्येक श्वास घेताना म्हणजेच पूजेसाठी निश्चित केलेल्या 12 तासांमध्ये 10,800 वेळेस परमेश्वराचे ध्यान करणे आवश्यक आहे. परंतु हे शक्य नाही. यासाठी 10,800 वेळेस श्वास घेण्याच्या संख्येमधून शेवटचे 2 शून्य काढून जपासाठी 108 संख्या ठरवलेली आहे. या संख्येच्या आधारावर जपाच्या माळेमध्ये 108 मणी देखील असतात. अशा प्रकारे जपमाळाची काळजी जर तुम्ही घेतली तर निश्चित तुम्हाला जप केल्याचे फळ नक्कीच मिळेल. जपाचा फायदा तुम्हाला फलदायी ठरेल आणि तुमच्या सर्व मनोकामना इच्छा स्वामी माऊली पूर्ण करतील. मित्रांनो, जपमाळेविषयी व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ नक्की टाईप करा. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.